सासूबद्दल एक जण होती, तिने असं सांगितलं, बोलली बिचारी, मन तिचं मोकळं झालं, हलकं झालं. आणि बरं झालं तू हे बोललीस, आपण म्हणजे नक्की त्या दृष्टीने काय करता येईल ते बघते मी तुझ्या सासूबाईंशी पण बोलेल बरं का थोडंसं. आणि मग ती अशी छान रिलॅक्स झाली. आणि मग त्यावेळेला मी तिला म्हणलं, आता 7वा महिना ना गं, खूप अवघडले पण होते ना. ती म्हणली हो ना, बसाय उठायला पण त्रास होतो ना. म्हणलं हो. मग हा विचार कर, तुझा नवरा पण त्यांच्या पोटात होता ना, तिने त्याला वाढवलंय ना, मोठं केलंय ना, त्याच्यासाठी म्हणून तू थोड्या गोष्टी नाही ऍडजस्ट करू शकत. ज्या तुझ्या सासूने तुझ्या नवऱ्याला 9 महिने पोटात वाढवलंय, मोठं केलंय, ह्या गोष्टी आज तुला करताना जे फील आहे, जे फील आहे तुझं, तुझी जी ममता आहे, तुझं जे मातृत्व आहे, तुझं जे प्रेम आहे, ते तिच्याही बाबतीत असेल ना. आज तुझ्या जवळ कोण आहे, सगळ्यात जवळची व्यक्ती कोण आहे, तुझा नवरा आहे. बरोबर. जो एके वेळेला तिच्या सगळ्यात जवळचा होता. मग ह्याच्यासाठी आपण थोडी ऍडजस्टमेंट करायला पाहिजे ना बाळा. आणि मी सांगते की त्या दिवसानंतर त्यांचे रिलेशन्स खूप छान झाले. वा.